संध्याकाळचे 6 वाजले होते. हळूहळू सगळीकडे अंधार पडत चालला होता. रमेश त्याच्या आई बाबाबरोबर गावी चालला होता. पुण्यापासून 8 तासाच्या अंतरावर त्याचे गाव होते. सकाळी सुरू झालेला प्रवास आत्ता काही अंतराचा उरला होता. जसे जसे त्याचे गाव जवळ येऊ लागले तसा त्याचा प्रवासातला सीन दूर होऊ लागला. गावाच्या दिशेने रमेशने गाडी वळवली आणि गाडी धूर उडवत वेग घेऊ लागली. गावाच्या कच्च्या रस्त्यावर म्हणावी तशी रहदारी नव्हती. साधारण 3 वर्षे रमेश गावाकडे फिरकला नव्हता. इंजिनिअरिंग संपल्यावर लंडनला 2 वर्षे तो नोकरीला होता. आज बऱ्याच दिवसांनी गावाकडे येण्यासाठी त्याचे मन आतुर झाले होते. गावाचे बदललेले स्वरूप तो बारकाईने बघू लागला. गार वारा आणि सभोवतालचा हिरवागार पसरलेल्या परिसराने वातावरण प्रसन्न झाले होते. गाडी चालवत असताना त्याचे लक्ष रस्त्याच्या बाजूने लांब चालत जात असलेल्या मुलीकडे गेले. डोक्यावर काठ्यांची मोळी घेऊन चालत जात असलेल्या त्या पाठमोऱ्या आकृतीने त्याचे मन वेधून घेतले. कमनीय बांधा आणि पाठीवर भुरभुरणारे तांबूस केस इतके मोहक होते की जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले दृश्यच ते भासत होते. त्या दृश्याकडे रमेश इतका गुंतून गेला की गावाची वेस ओलांडून तो कधी गावात शिरला ते कळालंच नाही. आत्ता मात्र ती आकृती दिसेनाशी झाली. रमेश त्याच्या गावातल्या घरासमोर पोचला. तसेच दारात काही घरातील मंडळी स्वागतासाठी उभीच होती. रमेशच्या चुलत भावाचे लग्न होते. घरात लग्नकार्य असल्याने सगळीकडे लग्नाची तयारी सुरू होती. बायकांची आदबीने लगबग सुरू होती. रमेश थोड्याच वेळात फ्रेश होऊन गच्चीत जाऊन बसला. सगळी भावंडे त्याच्या भोवती घोळका करून बसले. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. रमेश त्याचे लंडनमधले किस्से सांगत होता. त्या सगळ्या भावंडांची मस्ती सुरू होती. रमेशही त्यांच्यात सामील होता. पण मध्येच त्याचे मन कुठेतरी अजूनही त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीमागे भरकटत होतं. थोड्या वेळाने सगळी भावंडे जेवण आटपून गल्लीत फेरफटका मारायला निघाले. पोरांनो, जास्त लांब जाऊ नका, आबांनी हुकूम सोडला. आबा पाटील म्हणजे रमेशचे काका. गावचे पाटील असल्याकारणाने गावात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. सगळे भावंडे गप्पा मारत खिदळत चालली होती. एक गल्ली सोडून ती दुसऱ्या गल्लीत शिरली. रमेश चांदण्या रात्रीतल्या गावाचा नजारा अनुभवत चालला होता. चालत असताना त्याची नजर लांब गावातल्या वेशीपाशी असलेल्या घराकडे गेली. लांबून तरी घर अगदी छोटे भासत होते. तिकडे फारसे बघू नको, भूत राहतंय तिथे, जितू बोलला. जितू रमेशचा चुलत भाऊ होता. गावात राहत असल्याने त्याने रमेशला सावध केले. भूताचे पण घर असते का? मला तर वाटले भूत फक्त झाडावरच राहते. रमेश हसत हसतच बोलला. त्यावर जितू मात्र चिडला. थोड्या रागाच्या स्वरातच रमेशला त्या घराबद्दल सांगू लागला. त्या घरात खरंच भूत आहे म्हणून तिकडं कोणीही जात नाही. गावानं त्यांना टाकून दिले. रात्रीचं तर अजिबात तिकडे फिरकायचं नाही. जे पण तिकडं जातंय त्याचं वाईट होतंय बघ. जितू मोठ्या आवेशाने रमेशला सगळे सांगत होता आणि बाकीचे भावंडे पण त्याच्या बोलण्यात सामील होत होती. रमेश मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्या घराकडे बारकाईने बघत होता. ते बघून जितूने सगळ्यांना परत फिरण्याचा इशारा केला. तसे ते सगळे घराकडे परतले. घरी येऊन बाकी सगळेजण झोपी गेले. पण रमेश मात्र घडलेल्या प्रकाराचा विचार करत होता. गावात शिरताना पाठमोरी दिसलेली ती आकृती आणि ते वेशीजवळचे घर त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते. प्रवासात दमून गेल्याने
थोड्या वेळातच त्याचा डोळा लागला. सकाळच्या सूर्यनारायणाच्या आगमनाने रमेशला जाग आली. पक्ष्यांची किलबिल आणि सूर्याची किरणे त्याच्या मनाला आल्हाद देणारे होते. सकाळी नाश्ता करून रमेशचा शेतावर जाण्याचा बेत होता. जितू आणि रवी त्याच्यासोबत जाणार होते. रवी जितूचा खास दोस्त होता. जितूच्या लग्नासाठी तो शहरातून गावात परतला होता. शेताची वाट तशी छोटी होती. वेडी वाकडी वळणाची वाट तुडवत सगळेजण गावाचे किस्से रंगवत चालले होते. वाटेवरून लांबच ते भूताचे घर दिसत होते. रमेशची नजर काहीही केल्याने त्या घराचा पाठलाग सोडत नव्हती. त्या घरात कोण राहते? रमेशने विषयाला सुरुवात केली तसा जितूचा चेहरा पडला. तुला कशाला पाहिजे ते सगळे? तू फक्त मजा करीत. जितूने रमेशची समजूत घातली, पण रमेश ते जाणून घेण्याचा अट्टहास करू लागला. शेवटी जितूने त्या घराबद्दल सांगायला सुरुवात केली. त्या घरात एक पोरगी राहते. कोमल तिचं नाव. 2 वर्ष झालं तिच्याशी कोणी बी बोलत नाही. एका कातळवेळी समधे गावकरी घरी परतले होते आणि अचानक त्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज आला. गावाची लोक त्या दिशेने पळाली. विमलाची बहीण कोमल जोरजोरात रडत होती. तिथे जाऊन बघितलं तर घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत विमलाचे प्रेत तरंगत होतं. त्या दिवसापासून तिच्या भूताचा वास हाय बघ तिथं. कोणी बी तिकडं गेलं की त्याचं वाटोळं होतंय. तिच्याकडे बघायचं पण नाही, नाहीतर भूत पछाडतंय. समध्या गावाला झपाटलंय त्या भूतानं. जितू जे बोलत होता ते रमेश शांतपणे ऐकत होता. शेतात थोडा वेळ घालून सगळी जेवायला घरी परतली. रमेशच्या डोक्यात भूताचे विचार सुरू होते. संध्याकाळच्या वेळेला रमेश एकटाच गल्लीत भटकायला निघाला. फिरत फिरत तो त्या घराजवळ पोहोचला. रमेशने एक वार तिकडे नजर टाकली आणि घराबाहेर असलेल्या झाडाजवळ त्याला पाठमोरी आकृती बसलेली दिसली. तो तिच्याजवळ जाऊ लागला तसे ती मुलगी स्पष्ट दिसू लागली. नाजूक चेहऱ्याची, गोंडस दिसणारी मुलगी. रमेशला तिची दया आली. मनातून त्याला वाटले तिच्याशी जाऊन बोलावे, म्हणून बाकी कसलाही विचार न करता तो तिच्याजवळ गेला. त्याला बघून ती उठली आणि घराकडे जात असताना रमेशने तिला आवाज दिला. तिने रागाने वळून मागे बघितले. मला तुझ्याशी बोलायचं आहे, रमेश म्हणाला. तसे ती जोरात चिडून म्हणाली, निघून जा इथून. रमेश पुन्हा तिच्याजवळ जाऊ लागला, पण अचानक त्याचा पाय घसरून तो खाली पडला. स्वतःला सावरून तो उभा राहिला, पण क्षणभर त्याला काही सुधरेना. आपल्याला कोणीतरी मागून ढकलले म्हणून त्याने मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते आणि समोर ती मुलगीही नव्हती. मग आपल्याला धक्का कोणी दिला? या विचारात असतानाच त्याला मुलीच्या आवाजातील किंकाळी ऐकू आली. तो आवाज त्या घराजवळच्या विहिरीमधून आल्यासारखा भासला. आत्ता मात्र रमेश जरा बिथरला आणि काळोखाही खूप झाला होता. त्याने झपाझप आपली पावले घराच्या दिशेने वळवली. चालताना त्याला जितूचे शब्द आठवत होते. तिकडे जाऊ नको हा, असेही तो म्हणाला होता. काहीतरी विचित्र घडत होते हे नक्कीच, पण नेमके काय ते कळायला मार्ग नव्हता. वाटेत त्याला रवी भेटला. रमेशच्या पायाला रक्त आलेले बघून रवीने विचारपूस केली. आपण सहज फिरत असताना पाय घसरून पडलो आणि पायाला लागले, एवढंच रमेश बोलला. त्याचा चेहरा बघून रवीला थोडी शंका आली, पण काही न बोलता रमेशचा हात धरून तो त्याला घरी घेऊन गेला. त्या रात्री नेमके काय घडले याचा विचार करतच तो झोपी गेला. रात्री झोपेत अचानक रमेशला स्वप्नात त्या मुलीच्या किंकाळीचा आवाज आला आणि तो हडबडून जागा झाला. रात्रीचे 3 वाजले होते. ते घर आणि ती मुलगी काही त्याचा पिछा सोडत नव्हते. तो उठला आणि
सरळ त्या घराच्या दिशेने चालू लागला. काळोखात आजूबाजूचे काही स्पष्ट दिसत नव्हते, पण त्या घरात मात्र एक मिणमिणता दिवा पेटत होता. त्या दिव्यात कोणाच्या तरी सावलीची हालचाल होत असल्याचे भासले. रमेश अगदी सावध होऊन त्या दिशेने वाटचाल करत होता. घराजवळ पोचताच त्याला एक भयान शांतता जाणवली. तो आता घराचे दार वाजवणार तितक्यात विहिरीमधून पुन्हा ती किंकाळी ऐकू आली. रमेश क्षणभर थोडा घाबरला, पण आता या सगळ्याचा आपण सोक्षमोक्ष लावायचा असे त्याने ठरवले. तो त्या विहिरीकडे गेला आणि हळूच वाकून बघितले तर त्याला कोणीच दिसले नाही. तो घराकडे वळाला. इतक्यात पुन्हा त्याच कर्कश आवाजाने त्याला कंटाळ्या बसल्या. थोडा वेळ थांबून विहिरीत बघितले तेव्हा झाडाची सावली सोडली तर काहीच दिसत नव्हते. इतक्यात आपल्या मागून कोणीतरी उभे असल्याचे भास त्याला झाला, म्हणून मागे वळून बघितले तर तिथेही कोणीच नव्हते. आता मात्र त्याला घाम फुटू लागला. भीतीने अंग थरथरत होते. त्याने एकदा सभोवताली नजर फिरवली, पण आजूबाजूला कोणीच नव्हते. तो परत फिरला तेव्हा घरात कोणाची तरी हालचाल जाणवली. रमेश ते बघायला घराकडे वळाला. घराचं दार आता उघडे होते. आतमध्ये एका भिंतीला टेकून डोके खाली घालून ती बसली होती. त्याने तिला हाक मारली, मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज तू ऐकून घे, अशी तो विनंती करू लागला. तितक्यात त्याला कोणीतरी घरात ढकलले आणि दार बंद झाले. आता घरात फक्त रमेश आणि ती असे दोघेच होते. रमेशची भीतीने पळताभुई झाली. ती शांत बसून होती. आपल्या अंगातले सगळे बळ एकवटून तो उठून बसला आणि त्याने घाबरतच तिच्याशी बोलायला सुरुवात केली. तू नक्की कोण आहेस आणि हे सगळे काय होतंय, असे रमेश बोलला. तितक्यात तिने मान वर करून रमेशकडे बघितले. तिचे ते भयानक रूप बघून तो प्रचंड घाबरला. त्याचे हातपाय लटपटत होते. सगळ्या अंगाला घाम फुटला होता. ती विचित्र आवाजात बोलत होती, तू परत इथे आलास, आता तुला मी सोडणार नाही, म्हणत ती जोरजोरात ओरडली. तो आवाज त्या विहिरीतल्या किंकाळी सारखा होता. रमेशला आता कळून चुकले होते की जे जितू बोलत होता ते खरं होते. तो कसाबसा धीर धरून तिला बोलला, मी तुला मदत करायला आलोय. ती मात्र डोळे वटारून त्याच्याकडे पाहत होती. त्याने बोलणे सुरू ठेवले. काहीही करून आपला जीव वाचवायचा प्रयत्न तो करत होता. ती रमेशजवळ येऊ लागली. तितक्यात त्याने तिला विचारले, तुला काय हवंय, मी मदत करेन तुला. ती मात्र त्याच्याजवळ अजून आली आणि मान वाकडी करून तिने रमेशला दाराच्या दिशेने जोरात ढकलले. तिच्या तावडीतून रमेशला कसे सुटायचे काही सुधरत नव्हते आणि आता तर त्याच्या शरीराला इजा पोचली होती. आता घाबरून काहीही चालणार नाही. बेडरपणे तिचा सामना केला तरच आपण जिवंत राहू, हे त्याला उमगले. मी तुला खरंच मदत करेन, पण तू मला काय घडले ते सांग. या घरात नेमके काय घडले? तुझ्या बहिणीनं विहिरीत उडी का टाकली? हे मात्र ऐकून ती खूप चिडली. मी उडी नाही टाकली, मारून टाकले मला विहिरीत. तू काय मदत करणार मला? एका कात्रवेळी माझी आबरू लुटली. रमेशला हे ऐकून मात्र धक्का बसला. ती घडलेला प्रकार सांगू लागली. त्यावेळी मी घराबाहेर कसला तरी आवाज झाला म्हणून घरातून बाहेर पडले, तर मला या घराच्या मागच्या आमच्या शेताची 3 मुलं नासधूस करताना दिसली. त्यांना जाब विचारायला म्हणून मी तिथे गेले, तर त्या क्रूर मुलांनी मला घेरून माझा छळ करायला सुरुवात केली. त्यांनी मला घराबाहेर काढण्यासाठी तो डाव रचला होता. सारे गाव घरात असताना त्यांनी माझी आबरू लुटली. माझ्या किंकाळ्या कोणालाही ऐकू जाऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांची हौस पूर्ण झाल्यावर माझा गळा दाबून मला मारून टाकले. नुसते यावर न थांबता त्यांनी माझे प्रेत विहिरीत फेकून दिले.
इतका धक्कादायक प्रकार ऐकताना रमेश स्वतःच्या वेदनापूर्वत विसरून गेला. तो काही बोलणार इतक्याच ती भोवळ येऊन खाली पडली. रमेशने तिला पटकन सावरून उठवून बसवले. ती काही क्षणातच भानावर आली. आपल्याला काय झाले आणि अचानक हे कोण आपल्यासमोर उभे आहे हे तिला सुधरत नव्हते. रमेशने काय झाले ते व्यतीत केल्यावर ती स्वतःच्या ओंजळीत डोके घालून रडू लागली. तिला आत्ता रमेशच्या आधाराची गरज होती. काय चूक होती माझ्या बहिणीची? केवळ दिसायला सुंदर असणे हा कोणाला शाप ठरू शकतो का? आणि इतका अन्याय होऊनही ती मुले गावात मोकाट हिंडत होती. त्यांच्यापैकी दोघांना त्यांची शिक्षा मिळाली, पण एक अजूनही मोठेपणाचा आव आणून भटकतोय. त्या देशमुखाचं पोरगं आहे. त्याच्या बापाने हे प्रकरण पैशाच्या जोरावर गुंडाळून पोरांना मोकळे केले. गावातल्या कोणालाच याची खबर बात नाही. सगळीकडे विमल विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचे नाटक रंगवले. कोमलला बोलता बोलता रडू कोसळले. बाकीच्या दोघांचे काय झाले? रमेशने तिला विचारले. विमलचा आत्मा ती मेल्यापासून भटकतो इथेच. त्याच्यातल्या एकाला ती आमच्या शेताला लागून असलेल्या झाडाखाली बसलेली दिसायची. त्याचे शेत आमच्या शेताजवळच होते. एक दिवस कात्रवेळी पाणी घालायला म्हणून तो शेताला आला आणि तिथे तिच्या भूताला बघून त्याची बोबडी वळाली. तेथून पसार होताना भूताला जवळ आलेले बघून जागीच खल्लास झाला आणि दुसरा घराजवळून जात असताना कात्रवेळी विहिरीत किंकाळी ऐकून घाबरून पळून जात होता. जाताना रस्त्याच्या बाजूला दगडावर जोरात आपटून तिथेच मेला. पण हरामखोर तो रवी अजूनही जिवंत आहे हे असे बघून देशमुखाने त्याला गावाबाहेर शहरात पाठवले. त्याचा बदला घेतल्याशिवाय विमल शांत होणार नाही. तिच्यावर अन्याय झालाय म्हणून ती माझ्याजवळ कोणालाही येऊ देत नाही आणि जर कोणी इथे भटकलंच तर तो संपलाच म्हणून समजायचे. ती गेल्यापासून माझे सगळेच जग हरवले. गावाने वाईट टाकले. बोलायला कोणी नाही, दुःख हलके करायला कोणीही नाही. फक्त शरीराने आत्ता मी जिवंत आहे, नाही तर मनाने तर विमा गेली तेव्हाच मी मेले होते. कधीतरी तिला न्याय मिळेल आणि मीही यातून मुक्त होईल एवढ्याच आशेवर मी जिवंत आहे. आज तू जर मदतीचा हात पुढे केला नसता तर तिनेही तुला सोडले नसते. रमेशला कोमलच्या डोळ्यातील दुःख पाहवत नव्हते. काहीही करून आपण तिला मदत करायची असे त्याने ठरवले. त्याने त्याबद्दल तिला आश्वासन दिले आणि तिथून तो जखमी अवस्थेत निघाला. एव्हाना पहाटेचा सूर्य आकाशात डोकावत होता. वाटेत थोड्या अंतरावर त्याला जितू आणि रवी भेटले. रमेश खोलीत नाही हे बघून ते त्याला शोधायला निघाले. संध्याकाळी पायाला लागलेला प्रकार रवीने जितूला सांगितला होता आणि त्यावरूनच त्यांनी पुढचा अंदाज बांधला होता. त्यांना शंका आली होती की रमेश त्या भूताच्या घराजवळ जाणार म्हणून ते लगेच तिकडे निघाले. रमेश आणि त्याची गाठ पडली तेव्हा रमेशची अवस्था बघून जितू दचकला. कुठे गेला होतास आणि हे कसं काय झालंय? जितूने जाब विचारला. मी त्या भूताच्या घरात गेलो होतो. विमलबरोबर जे काही घडले ते सगळे मला आता कळालंय. हे ऐकताच रवी घामाघूम झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे चिंतित हावभाव रमेशने ओळखले. काय कळाले तुला? जितूने विचारले. तसे रमेश म्हणाला. रवी सांगेल आपल्याला आता काय घडले ते. रवी आपल्याला यातले काहीच माहीत नाही असे वागत होता. पण रमेशने त्याला बजावले. जे काही असेल ते खरं सांग आणि तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर ते भूत तुला सोडणार नाही. मी स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय. ती तुझ्या शोधात आहे. बाकीच्या दोघांना तिने तेव्हाच शिक्षा दिली, पण तुझ्या वडिलांमुळे तू वाचलास. या वेळेला ती तुझा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणूनच तू स्वतःचा गुन्हा कबूल कर. जे काही घडले ते पोलिसांना सांग. जितू हे सगळे ऐकत होता, पण त्याला यातले सगळेच विचार करायच्या पलीकडचे होते. रमेशच्या बोलण्यावर रवी घाबरून रडायला लागला. ती मला मारून टाकणार. मी आता संपलो. उगीच मी त्या दोघांच्या नादाला लागून तिची आबरू लुटली. हे ऐकून जितू भयानक उचकला. त्याने रवीची कॉलर पकडली आणि त्याला ओढत घराकडे नेले. रवी त्याच्यासमोर रडत गायावया करत माफी मागत होता. जितूने रवीला आबांच्या समोर नेऊन उभा केले.
घरातली सगळी मंडळी जागी झाली होती. रमेशला जखमी अवस्थेत बघून घरचे भलतेच घाबरले. पोरांनो, कुठे गेला होता आणि हे काय लागलंय? रमेश, तुला आबांचा रोष दिसून येत होता. तेवढ्यात जितू रवीला उद्देशून म्हणाला, याला विचारा, हाच सांगेल सगळं. रवीने लगेच आबांचे पाय धरले आणि विमलबरोबर जे काही घडले ते सर्व कबूल केले. आपल्या बापाने गावाच्या पोलिसाला पैसे देऊन हे प्रकरण मिटवल्याचे त्यांनी सांगितले. सगळे ऐकून आबा प्रचंड खवळले आणि त्यांनी ताबडतोब पंचायतीची बैठक बसवली. देशमुखही त्यामध्ये हजर होते. रमेशने सगळ्यांसमोर जे काही घडले ते निर्धास्तपणे सांगितले. आबांनी रवीच्या कबुलीवरून सगळ्या प्रसंगाची शहानिशा केली. आबा गावचे पाटील असल्याने त्यांच्यापुढे देशमुखाचे फसे फिके पडले आणि त्यांनीही आरोपीची कबुली दिली. देशमुख आणि रवीला अटक झाली. सगळा प्रकार गावकऱ्यांना कळाल्यावर त्यांनी कोमलची माफी मागितली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते. तिने रमेशला आणि आबाचे आभार मानले. आत्ता विमलला न्याय मिळाला होता. त्या दिवशी रात्रभर राकेश कोमलचा विचार करत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आपण कोमलला भेटतो असे त्याला झाले. तिला या सगळ्यामधून मुक्त होऊन हसताना त्याला बघायचे होते. सकाळ झाली तशी तो कोमलला भेटायला तिच्या घरी निघाला. वाटेत फक्त आणि फक्त कोमलचा गोंड चेहरा त्याच्या नजरेसमोर फिरत होता. तो तिच्या घरापाशी गेला तेव्हा घर बंद होते. त्याने कोमलला आवाज दिला, पण तिने काही दार उघडले नाही. म्हणून त्याने खिडकीतून डोकावून बघितले आत. कोमलला त्या अवस्थेत बघून तो बिथरला. क्षणभर तसाच उभा राहिला. काय करायचे काही सुचले नाही. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याची वाचा अडखळत होती. तो तसाच बसून विचार करू लागला, कोमलने असे का केले? आता कुठे सगळे काही नीट झाले असताना तिने स्वतःला गळफास का लावून घेतला? अनेक विचारांनी त्याचे मन बधीर झाले होते. तो तसाच फिरला आणि शांतपणे घराच्या दिशेने चालू लागला. आजूबाजूला गावची बरीच लोक जमली होती. सगळीकडे तिच्या मृत्यूची खबर पसरली. 2 दिवसांनी घरातले लग्नकार्य आटपून तो पुण्याला जायला निघाला. सगळ्यांचा निरोप घेऊन गावाबाहेर पडत असताना त्याने कोमलच्या घरावर नजर टाकली. ते आता कायमचे बंद होते. आता तिथे कुठल्याही भूताचा वास नव्हता, ना विहिरीतली किंकाळी ऐकू येत होती. विमलच्या मृत्यूचे रहस्य तर रमेशने उलगडले, पण कोमल मात्र त्याच्या आठवणीत एक रहस्य बनवून राहिली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.